नमस्कार, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मागील व्हिडिओमध्ये आपण 8 इंच किंवा त्यापेक्षा जास्त गळा असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे पाहिलं होतं. त्यामध्ये मी सविस्तर पूर्ण माहिती दिलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण जर कॉलरचा ब्लाऊज असेल, पाठीमागून बंद गळा, तर मग त्याचं शोल्डर आणि मुंढा कसा घ्यायचा किंवा जर गळा आपला 4 किंवा 4.5 इंच असेल तर शोल्डरचं आणि मुंढ्याचं माप कसं घ्यायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण शोल्डरचं माप कसं घ्यायचं ते मी या डमीला लावलेल्या ब्लाऊजपासून सांगत आहे. इथे एका खांद्याच्या टोकापासून दुसऱ्या खांद्याच्या टोकापर्यंतचं अंतर हे आपलं शोल्डर झाले. तसेच आता मुंढा कसा मोजायचा, आपला जो मुंढा असतो त्याला टेप व्यवस्थित गुंडाळून अंतर घ्यायचं मोजून. ते अंतर हे आपलं मुंढ्याचं अंतर झालं. टेप गोल गुंडाळून घ्यायचा. आता इथे मी एक चार्ट दिलेला आहे की गळ्यानुसार शोल्डर कसं घ्यायचं ते. यामध्ये आपला गळा जर 1, 2, 3 असेल तर 28 साईजसाठी शोल्डर आपला आलेला आहे 12 इंच. त्याचं निम्म आहे 6 इंच. आपण निम्मावर घेऊनच ब्लाऊजचं कटिंग करत असतो. 30 साईजसाठी 12.4, त्याचं निम्म 6.2. आणि जर चेस्ट 32 असेल तर 13 इंच शोल्डर आलेला आहे आणि त्याचं निम्म आहे 6.5 इंच. आणि 34 इंच असेल तर 13.5 इंच, त्याचं निम्म 6.25 इंच आलेलं आहे म्हणजे 6.75. आणि 36 साईज असेल तर 14 इंच, त्याचं निम्म 7 इंच. 38 चेस्ट असेल तर 14.5 इंच शोल्डर आणि त्याचं निम्म 7.25 इंच. 40 असेल तर 15 इंच शोल्डर, त्याचं निम्म 7.5. आणि 42 इंच चेस्ट असेल तर 15.5 इंच शोल्डर आणि 7.25 इंच निम्म. जर गळा आपला 4 किंवा 4.5 इंच असेल तर शोल्डर किती येतं, तर आहे त्या शोल्डरमधनं आपल्याला 0.5 इंच कमी करायचं आहे. म्हणजे आता दुमडून घेतलेलं 6 इंच अंतर आहे निम्म, तर त्या 6 इंच अंतरापासून 0.5 इंच निम्म केल्यानंतर आपल्याला 5.25 इंच येईल. आणि 30 साईजसाठी आपल्याला 6.2चं 0.5 इंच कमी केल्यानंतर 6 इंच येईल. नंतर 6.5 इंचापासून 0.5 इंच कमी केलं 32 साईजसाठी तर 6.25 येणार. आणि 34 साईजसाठी जर 0.5 इंच कमी केलं तर 6.5 इंच येणार. नंतर 36 साईजसाठी 6.25 इंच येईल 0.5 इंच कमी केल्यानंतर. आणि 38 साईजसाठी 0.5 इंच कमी केल्यानंतर 7 इंच येईल शोल्डर. 40 साईजसाठी 7.5मधून 0.5 इंच कमी केलं तर 7.25 इंच येईल. आणि 42 इंच चेस्टसाठी 7.5 इंच येईल. आणि आता जर गळा 5 किंवा 5.5 असेल तर आपल्याला अर्धा इंच त्यातून कमी करायचा आहे त्या शोल्डरमधून. मग 6 इंचाचा अर्धा इंच कमी केल्यानंतर 5.5. 32साठी 5.7. आणि 34साठी 6 इंच. 36 साईजसाठी 6.5 इंच. तसेच 38 इंच साईजसाठी 6.25. 40 इंच चेस्टसाठी 7 आणि 42 इंच चेस्टसाठी 7.25 इंच. तसेच 6.5 गळा असेल तर किती कमी करायचं, त्यातून 1 इंच कमी करायचं आहे शोल्डरमधून. मग शोल्डर किती येणार, 6तून 1 इंच कमी केल्यानंतर 5 इंच येणार आहे. असं पूर्ण आहे मिळालेल्या शोल्डरमधून आपल्याला 6 गळा असेल किंवा 6.5 तर 1 इंच कमी करून येणारं ते उत्तर असतं शोल्डरचं. आणि जर गळा 7.5 असेल तर किती वजा करायचं आहे, त्या शोल्डरमधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं. म्हणजे 6 इंच असेल त्यातून 1.5 इंच वजा केलं तर 4.5 इंच येणार आहे. आणि म्हणजे पूर्ण आपलं जे शोल्डर आलेलं आहे अंगावर त्यातून 1.5 इंच कमी करायचं. म्हणजेच 7.5 गळ्यासाठी आपल्याला ते उत्तर येईल. मग आता हे आपलं झालं शोल्डर कसं घ्यायचं. आता त्यामध्ये आपल्याला चेस्टमध्ये लूजिंग किती घ्यायची, सैल किती घ्यायचा ब्लाऊज ते पाहणार आहोत. जर गळा आपला 1 ते 5.5 इंच असेल तर आपल्याला आपली आता साईज 28 आहे, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिसळायचं म्हणजे किती येणार, 7.5 इंच येणार आहे. आणि जर गळा आपला 6 ते 6.5 असेल तर त्यामध्ये 0.5 इंच मिसळायचं. आणि जर गळा 7-7.5 असेल तर आपल्याला त्यामध्ये काहीही मिसळायचं नाही, आहे त्या पद्धतीने कट करायचं. म्हणजे 5 पर्यंत असला तर अर्धा इंच, 6-6.5 असला तर 0.5 इंच आणि 7 असला तर अजिबात मिसळायचं नाही, म्हणजे लूजिंग घ्यायचं नाही त्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला
शोल्डर आणि त्यामध्ये लूज किती घ्यायचं ते झालेलं आहे. आता आपल्याला मुंडा किती घ्यायचा ते इथे दिलेलं आहे. ते मुंडा 28 साईजसाठी 13.5 इंच. इथे मुंडा दिलेला तो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे. तो मुंडा चेस्टनुसार येणार आहे. 30 इंचाला 14, 32ला 14.5, 34ला 15.5, 36 साईजला 16, 38ला 17, 40ला 17.5 आणि 42ला 18. हे मुंडा गोलाकार घेतलेला आहे. खांद्याला गोलाकार करून घेतलेला आहे. यामध्ये बदल होत नाही. आता जर गळा 1 ते 3 असेल तर आपल्याला मुंडा किती घ्यायचा ते पाहूया. 28 साईजसाठी आपल्याला मुंडा 6 इंच घ्यायचा आहे. 30 साईजसाठी 6.2, 32साठी 6.5, 34साठी 6.25, 36साठी 7, 38 साईजसाठी 7.25, 40 साईजसाठी 7.5, 42 साईजसाठी 7.25. आता जर गळा 4 ते 4.5 असेल तर 28 साईजसाठी आपल्याला गळा हा 5.25 इंच घ्यायचा आहे आणि 30 साईजसाठी 6 इंच, 32 साईजसाठी 6.25, 34 साईजसाठी 6.5. अशा प्रकारे मी इथं सगळं लिहून दिलेलं आहे. तसेच गळा जर 5, 5.5 असेल तर 28 साईजसाठी किती मुंडा येतो, शोल्डर नाही मुंडा किती येतो, तर तो मुंडा आपला येतो 5.5 इंच. 30 साईजसाठी 5.7, 32 साईजसाठी 6, 34 साईजसाठी 6.25, 36 साईजसाठी 6.5, 38 साईजसाठी 6.25, 40 साईजसाठी 7 आणि 42 साईजसाठी 7.25. तसेच जर गळा 6 ते 6.5 किंवा 7 ते 7.5 असेल तर त्या दोन्हीलाही सेम येतं. 5.5, 5.5, 5.5, 5.5, 5.5, 5.5, 36ला 6, 38ला 6, 40ला 6.2 आणि 42ला 6.5 असं दोन्हीचं सेम येतं. अशा प्रकारे आपलं मुंड्याचं बघून झालेलं आहे किती येतं ते. आता आपण 36 साईज असेल तर गळा 1, 2, 3 किंवा 4 किंवा ते 7 पर्यंत असेल तर कसं कटिंग करायचं ते पाहणार आहोत. शोल्डर आपल्या इथं 7 येणार आहे त्याचं निम्मा आणि मुंडा इथे येतोय आपला किती 16. यामध्ये कमी जास्त काही होत नाही मुंड्यामध्ये. मुंडा 36 साईजसाठी 16 येतो. आता आपण त्याचं कटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी ते एक पेपर घेतलेला आहे, फोल्ड करून घेतलेला आहे. त्यासाठी आता आपण एक रेष आखून घेऊया. आता आपलं 36 साईजसाठी शोल्डर किती घ्यायचं ते पाहूया. इथे शोल्डर माझं चार्टमध्ये 36 साईजसाठी 7 इंच म्हणजे 14चं निम्मं 7. मग आपण इथे 7 इंच घेणार आहोत. त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत म्हणजे 7.5 इंच. शोल्डरमध्ये अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत 7.5. आता मुंडा आपला किती येणार आहे 36 साईजसाठी मुंडा आपल्याला 1, 2, 3 गळा असेल तर 7 इंच घ्यायचा आहे. हे कटिंग आपलं 1 ते 3 गळा असेल तर कसं करायचं त्यासाठी चाललेलं आहे. मग मुंडा इथे आपल्याला 7 इंच घ्यायचा आहे. मग ती रेषा आखून घेऊया. आता आपली चेस्ट 36 आहे. त्याचा चौथा भाग किती येतो 9 इंच. मग आता त्यामध्ये आपल्याला लूजिंग किती घ्यायचं आहे तर आपल्याला लूजिंग घ्यायचं आहे अर्धा इंच. मग 9 इंच आहे चौथा भाग, त्यामध्ये अर्धा इंच मिसळल्यावर किती येतं 9.5 इंच येतं. मग आपल्याला ते 9.5 इंच घ्यायचं आहे. पुढे 1.5 इंच मार्जिन. खालील मापेही आपली नेहमीप्रमाणे राहतील म्हणजे कंबर ही आपली नेहमीप्रमाणे राहील. आता आपल्याला गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे तर गळ्याची रुंदी 2.5 इंचापासून 4 इंचापर्यंत किंवा बोटनेक घ्यायचं असेल तर 4.5, 5 आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता इथे मी किती घेत आहे तर इथे मी 3.5 इंच घेत आहे. इथे 3 इंच 2.5 इंच आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकता. आता पाठीमागचा गळा आपण 3, 2 किंवा 1 किंवा कॉलरचा बंद गळाही करू शकतो. आता इथे मी किती 3 इंच घेतलेला आहे. आता तो आखून घेऊन आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. आता पुढचा गळा मी इथे 6.5 इंच घेत आहे. आपला जो गळा येतो तो कितीही येत असेल 5, 5.5, 6, 6.5 आणि वर जेवढी मी रुंदी घेतली तेवढीच घ्यायची. असं नाही की आता इथं जास्त रुंदी घेतली आहे म्हटलं गळा पसरला जाईल, असं काही होत नाही. आता आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे तर तो किती द्यायचा. आपली नॉर्मल साईज आहे तर आपल्याला 1.5 इंच उतार द्यायचा आहे. मोठी साईज असती तर 1 इंच आणि स्मॉल साईज असती तर
अर्धा इंच उतार द्यायचा आहे. आणि शोल्डर ते मुंडा आता त्याचं निम्म करून आपण टिक मार्क करून घेऊया. आत अर्धा इंच घेऊया आणि मुंड्याला आपण आकार देऊन घेऊया. हा आकार आपण पुढच्या भागाचा देत आहोत. आता नंतर पाठीमागच्या भागाचा आपण आकार देणार आहोत. तो आपण जिथं निम्म केलं होतं तिथूनच आकार द्यायचा आहे. तो थोडा बाहेरून आकार राहील आपला. आता आपण ते मोजून बघूया. किती आपला मुंडा होता, यायला पाहिजे होता तर 16, म्हणजे त्याचं निम्म आपण मोजणार आहोत. म्हणजे 8 इंच आपला मुंडा येतो का नाही ते पाहूया. त्यासाठी आधी पुढच्या मुंड्याचा आपण घेऊया. आपला मुंडा किती 36 साईजसाठी 16 होता, म्हणजे त्याचं निम्म 8 इंच, म्हणजे एका बाजूचा मुंडा आपला 8 इंच येत आहे का ते पाहूया. त्यासाठी आधी पुढील मुंड्याचा आपण मोजून घेणार आहोत. आता पुढील मुंडा माझा बरोबर 8 इंच येत आहे. आता आपण पाठीमागचा मुंडा मोजून बघूया 8 इंच येत आहे का नाही ते. ते माझा पाठीमागचा मुंडा 7.5 येत आहे, म्हणजे अर्धा इंच कमी पडत आहे. मग काय करायचं तर वर आपण शोल्डरच्या वर अर्धा इंच वाढवून घ्यायचं. गळ्यालाही अर्धा इंच वाढवून घेऊन ती रेष तिरपी आखून घ्यायची. आणि मग पाठीमागच्या मुंड्याचा आकार बघायचा 8 इंच येत आहे का नाही ते. आता बरोबर आपला मुंड्याचा आकार हा 8 इंच आहे. असं केल्यास आपले जे कॉलरचे ब्लाऊज तटकतात पाठीमागून ते तटकत नाही. बरोबर दोन्ही मुंडे व्यवस्थित बसतात. आता आपण कटिंग करून घेऊया. आधी पाठीच्या भागाचं कटिंग करणार आहोत. आता आपण पुढील भागाचं कटिंग करू. प्रथम गळ्याचं कटिंग करू. नंतर जे अर्धा इंच आपण पाठीच्या भागाला वाढवलेलं ते कट करून टाकू, कारण आपला पुढचा मुंडा बरोबर 8 इंच येत आहे. आणि आता आतला आकार कट करून घेऊया. अशा प्रकारे आपला 1 ते 3 हा गळ्याची उंची असल्यानंतर कटिंग कसं होतं इथे मी सांगितलेलं आहे. 1 ते 3 गळा असेल तर तसं ब्लाऊजचं कटिंग होत असतं. आता आपण दुसरं पेपर घेतलेला आहे. जर गळा आपला 4 ते 4.5 इंच असेल तर कसं कटिंग करायचं. 36 साईज निवडलेली आहे, तर मग शोल्डर आपलं 6.25 आहे. मग त्यामध्ये आता आपल्याला अर्धा इंच मिसळून घ्यायचं आहे. मग 6.25 मध्ये अर्धा इंच मिसळून आपलं 7.2 येणार आहे. अर्धा इंच त्यामध्ये मिसळल्यानंतर ते आपण 7.2 म्हणजे 7.25 मध्ये टिक मार्क करून घेऊया. आता नंतर आपला मुंडा किती घ्यायचा आपण चार्टमध्ये पाहूया. 36 साईजसाठी मुंडा किती यावा लागतो. तर 36 साईजसाठी आपला गळा जर 4 किंवा 4.5 असेल तर आपला मुंडा हा 6.25 घ्यायचा आहे, म्हणजे 6.75 म्हणजेच 6.25 इंच. तर आता आपण आपला मुंडा 4-4.5 गळा असेल तर 36 साईजसाठी 6.25 घेणार आहोत. आता ती रेष आखून घेऊया. आता चेस्ट आपली 36 आहे, त्याचा चौथा भाग आहे 9 इंच. त्यामध्ये लूजिंग किती द्यायचं आहे तर आपल्याला लूजिंग द्यायचं आहे अर्धा इंच. गळा कारण आपला 4-4.5 आहे, मग अर्धा इंचाचं लूजिंग देऊन आपण टिक मार्क करून घेऊया. आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन किंवा किती आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकता. आता आपल्याला गळ्याची रुंदी इथे मी 3 इंच घेत आहे. इथे तुम्ही 2.5 इंचापासून पुढे कितीही घेऊ शकता. गळ्याची लांबी आपली किती आहे 4 ते 4.5. मी इथे 4.5 घेत आहे. आता जेवढी वर रुंदी घेतली तेवढीच खाली घेणार आहोत 3 इंच. ते रेष आखून आता गळ्याला आपण आकार देऊन घेऊया. तर इथे पुढील गळा मी 6.5 इंच घेत आहे. ते आपला जो येतो तो घ्यायचा, किंवा इथे बंद गळाही पुढचा चालू शकतो, म्हणजे 1, 2, 3 आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकता. पुढील गळ्याला आपण आकार देऊन घेऊया.
आता आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे, तर तो किती द्यायचा? आपली नॉर्मल साईज आहे तर आपल्याला हा उतार 1/4 इंचाचा द्यायचा आहे. आणि त्याचं निम्म करून घ्यायचं. आत 1/2 इंच घ्यायचं आणि पुढील गळ्यासाठी आता आपण आकार देऊन घेणार आहोत. आता आपला मुंडा किती आला पाहिजे? 8 इंच. मग तो येतो का नाही ते पाहूया. इथे मुंडा माझा बरोबर 8 इंच येत आहे. आता आपण पाठीमागच्या भागाला आकार देऊयात. ते निम्म केले त्यापासूनच आकार द्यायचा आणि तो मोजून बघूया आपला 8 इंच येत आहे का. इथे माझा 1/2 इंच कमी पडत आहे, तर अजून वर आपण शोल्डरला 1/2 इंच वाढवून घेणार आहोत आणि गळ्यालाही. आणि ती तिरपी रेषा आखून घेऊया आणि मग मुंडा मोजूया किती येतो ते. तर पाठीमागचा मुंडा माझा इथे 8 इंच बरोबर आलेला आहे. आता ते आपण सर्व कट करून घेऊया. त्यासाठी प्रथम आपण पाठीच्या भागाचं कटिंग करणार आहोत. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण वर जे वाढवलेलं पाठीच्या भागाला आधी गळा कट करून घेऊया आणि शोल्डरच्या तिथं आपण 1/2 इंच वाढवलेलं ते कट करून टाकू, कारण पुढचा मुंडा आपला बरोबर येत आहे 8 इंच. अशा प्रकारे आपला 4 ते 4.5 इंच गळा असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते झालेलं आहे. आता आपला गळा जर 5 ते 5.5 इंच असेल तर गळ्याचं कटिंग कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी शोल्डर आपले 6.5 इंच आहे. त्यामध्ये आता आपल्याला 6.5 मध्ये 1/2 इंच मिसळावं लागेल मार्जिनसाठी, शिलाई मार्जिनसाठी. 6.5 मध्ये 1/2 इंच मिसळल्यानंतर 7 इंच होतं. मग 7 इंचावर आपण एक टिक मार्क करून घेऊया. आता आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे? तर चार्टमध्ये बघू 36 साईजसाठी आपल्याला जर गळा 5.5 असेल किंवा 5 तर 6.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तो आखून घेऊया. आता चेस्ट किती घ्यायची आहे? तर आपली 36 साईज आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच. ते 5-5.5 गळा असेल तर आपल्याला 1/2 इंचाचं लूजिंग घ्यायचं आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला 9.5 इंचवर एक टिक मार्क करून घ्यायचं. त्याच्या पुढे 1.5-2 काही मार्जिन घ्यायचं ते घेऊ शकता. आता गळ्याची रुंदी घेताना इथे मी 3 इंच घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 3, 3.5, 4, 2.5. आता इथे गळा मी 5.5 घेतलेला आहे पाठीमागचा. तो आखून घेऊन गळ्याला आकार देऊन घेऊया. तर पुढचा गळा मी इथे 6.5 इंच घेत आहे. आपला जो गळा नेहमीचा असतो तो घेतला तरी काही हरकत नाही. जेवढा असतो तेवढा घ्यायचा आणि आकार देऊन घ्यायचा. आता आपल्याला शोल्डर उतार घ्यायचा आहे, तर तो किती घ्यायचा? आता आपली आहे नॉर्मल साईज, मग आपल्याला शोल्डरचा उतार 1/4 इंच घ्यायचा आहे. तसेच त्याच्या निम्म करून घ्यायचं शोल्डर आणि मुंड्याचं. तिथे टिक मार्क करून आत 1/2 इंच घ्यायचं आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. आता तो मोजून घेऊया किती येतो पाहूया. इथे बरोबर माझा 8 इंच येत आहे. आता आपण पाठीमागच्या भागाचा आकार देऊया मुंड्याला आणि तो मोजून बघूया किती येतो. इथे माझं 1/2 इंच कमी पडत आहे. मग हे 1/2 इंच अंतर आपल्याला शोल्डरमध्ये वर वाढवायचं आहे आणि नंतर गळ्याच्या बाजूलाही 1/2 इंच आपण वाढवून घेऊया आणि ती तिरकी रेषा आखून घेऊया. आता बघूया आपलं मुंड्या पाठीमागचा बरोबर येतो का नाही ते.
अशा प्रकारे माझा मुंडा बरोबर येत आहे. आता आपण तो भाग सर्व कट करून घेऊया. सुरुवातीला पाठीच्या भागाचं कटिंग करणार आहोत. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. प्रथम गळ्याचं कटिंग करूया. नंतर वर पाव इंच वाढवलेलं कट करून टाकूया, कारण आपला मुंडा पुढचा बरोबर येतो आहे. आता आतील भाग कट करून टाकूया. अशा प्रकारे जर गळा आपला 5 किंवा 5.5 असला तर ब्लाऊजचं कटिंग कसं करावं ते इथे मी सांगितलेलं आहे. आता आपला गळा जर 6 किंवा 6.5 असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी आपलं शोल्डर किती आहे ते पाहूया. इथे 6 इंच आहे. शोल्डर आपलं 6 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच मिसळणार आहोत, म्हणजे 6.5 इंच घेणार आहोत शोल्डर. आता मुंडा किती घ्यायचा ते आपण चार्टमध्ये पाहूया. मुंडा किती घ्यायचा आहे. आता मुंडा आपल्याला इथे 6 इंच घ्यायचा आहे. जर गळा 6 6.5 असेल तर आपल्याला मुंडा 6 इंच घ्यायचा आहे. रेषा आखून घेऊया ती. आता आपल्याला लूजिंग किती द्यायचं आहे ते आपण चार्टमध्ये पाहूया. आता 9 इंच आहे, तर त्यामध्ये आता आपल्याला पाव इंच फक्त लूजिंग द्यायचं आहे, अर्धा इंच नाही. जर गळा 6 6.5 असेल तर पाव इंच लूजिंग द्यायचं आहे, म्हणजे 9.25 इंच आपल्याला 9.2 असं होईल. 9.2, कारण ते चेस्ट मी 36 इंच घेतले आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच म्हणून. आणि इथे मात्र आपल्याला मुंड्याला उतार द्यायचा नाही. हे ते आत मुंड्याला 1 इंच घेऊन आकार द्यायचा आहे. वर आपल्याला कट करायचं नाही. इथे आत 1 इंच घेऊन उतार द्यायचा आहे. आता गळा रुंदी इथे मी 3 इंच घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. गळा इथे मी 6.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी ही 3 इंच घेतलेली आहे. ते तुम्ही जास्तही घेऊ शकता. आता पुढचा गळा मी किती घेत आहे, तर पुढचा गळा मी इथे 7 इंच घेत आहे. तुमचा काय येतो ते तुम्ही घ्यायचं. त्याला आकार देऊन घेऊया. आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. त्यासाठी मार्जिनच्या आतून, म्हणजे 9.25 घेतलेलं ते मुंड्यापर्यंतचं अंतर निम्म करायचं. आता गळा आपला 6.5 आहे किंवा 6, तर आत आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. डीप गळ्याला पण 1 इंच घेत होतं, पण आता 6.5 गळा आहे तर आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. ती तिरपी रेष मारून आत अर्धा इंच टिक मार्क करून गळ्याला आकार देऊन घ्यायचा. आणि आता जर आपला पुढचा मुंडा बरोबर 8 इंच भरतो का नाही ते पाहून घ्यायचं. इथे बरोबर माझा 8 इंच आलेला आहे. आता आपला पाठीमागचा गळा 8 इंच येतो का नाही ते पाहूया. इथे पाठीमागचा गळाही माझा 8 इंच आलेला आहे. आता आपण हा भाग पूर्ण कट करून घेऊया. त्यासाठी मी आता आपला पाठीमागचा गळा 6.5 इंच आहे, म्हणजे वर आहे, तर तो सुरुवातीला आपण कट करून घेऊया आधी. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. पहिल्यांदा गळ्याचं कटिंग करूया आणि नंतर मुंड्याचं कटिंग करूया. अशा प्रकारे जर गळा आपला 6 किंवा 6.5 इंच असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं येतं इथे मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर जर गळा आपला 7 किंवा 7.5 इंच असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं. 36 साईज घेतलेले आहे. शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. त्यासाठी एक रेष आखून घेऊया. 5.5 इंच मध्ये अर्धा इंच मिसळायचं आहे आपल्याला मार्जिनसाठी, मग 6 इंच.
आणि आता आपल्याला मुंढा किती घ्यायचा आहे, तर मुंढा आपल्याला 6 इंचच घ्यायचा आहे. म्हणजे 6.5 गळा असला तरी 6 आणि 7.5 किंवा 7 असला तरी मुंढा आपल्याला 6 इंचच घ्यायचा आहे. आता आपण ती रेष आखून घेऊया मुंड्यासाठी. तर चेस्ट इथे आपली 36 साईज आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच आहे. त्यामध्ये आता लूजिंग घ्यायचं का नाही ते बघूया. तर 7-7.5 गळा असेल तर आपल्याला अजिबात लूजिंग घ्यायचं नाही, लूज घ्यायचं नाही. म्हणजे चेस्ट 36 आहे तर 9 इंच, चौथा भाग 9 इंच तर 9 इंचच घ्यायचा आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. आता आपल्याला आपल्या गळ्याची पट्टी, म्हणजे आता गळ्याची रुंदी न घेता आता आपल्या गळ्याची पट्टी किती आहे ती घ्यायची. मग आता जर 2.5 इंच असेल तर त्यामध्ये अर्धा इंच मिसळून 3 इंचवर इथे मी टिक मार्क केलेले आहे. तशी गळ्याची रुंदी तुम्ही 2-2.5 घेऊ शकता, असं काही नाही की घ्यायचीच नाही. कारण आपण पट्टीचं माप घेतलेलं आहे आणि गळाची लांबी पाठीमागची 7.5 घेतलेली आहे. आता जेवढी वर घेतली तेवढीच घ्यावी असं काही नाही. ते मी 3.2 म्हणजे 3.25 इंच घेत आहे. आता गळ्याला गोलवा आकार देऊन घेऊया. आता पुढचा गळा मी इथे 6.5 इंच घेत आहे. इथे मी 2.5 इंच घेऊन टिक मार्क करत आहे आणि गळ्याला आकार देऊन घेऊया. आता इथे शोल्डरला उतार नाही द्यायचा. आता आपल्याला मुंड्याला आत 1 इंच किंवा पाऊण इंच घेऊ शकता. इथे मी 1 इंच घेऊन आकार दिलेला आहे. आता पाठीमागच्या भागाचा आकार देणार आहोत आपण. त्यासाठी मार्जिनच्या आतूनचं ते मुंडा निम्म करायचं, आत पाऊण इंच घेणार आहोत. कारण गळा आपला 7.5 इंच आहे, 1 इंच नाही घ्यायचं, पाऊण इंचच घ्यायचं आहे. तिरपी रेष आखून घ्यायची आणि तिथून आत आपल्याला अर्धा इंचाची एक रेष आखून घेऊन त्या मुंड्याला पाठीमागच्या आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढचा आकार मोजून घेऊया, मुंड्याचा किती येतो ते पाहूया. इथे माझा 8.25 इंच येत आहे, म्हणजे पाव इंच जास्त येत आहे, तर मी ते वरून कमी करत आहे पाव इंच आणि तिरकी रेष मारून घेत आहे. शोल्डरमध्ये कमी करून घेतलेला आहे. आता पाहूया आपला 8 इंच येत आहे का. ते माझा पुढचा मुंडा बरोबर 8 इंच येत आहे. आता आपण पाठीमागचा मुंडा मोजूया. हे मी पूर्ण मोजत आहे, पाव इंच कमी केलेलं तिथून नाही, पूर्ण. तरी ते 8 इंच बरोबर येत आहे. फक्त आपल्याला पुढच्या भागाला पाव इंच कमी करावं लागलं आहे. आता आपण सुरुवातीला पुढच्या गळ्याचं कटिंग करणार आहोत, कारण तो गळा वर आहे 6.5 इंच. नंतर वर पाठीमागच्या भागाचं तर दोन्ही वेगळं करून घेऊ. आता आपण सुरुवातीला पाठीमागच्या भागाचा गळा 7.5 होता तो कट करून घेऊया. त्यानंतर पुढील भागाचं कट करू. इथे वर मी पाव इंच वाढून घेतलेलं कट केलं, म्हणजे जास्त आलं होतं आपल्याला मुंड्यामध्ये, आणि आतील भागही मुंड्याचा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं 7 ते 7.5 इंच गळा असेल तर ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. अशा प्रकारे 1 ते 3, 4 ते 4.5 किंवा 5 ते 5.5 किंवा 6 ते 6.5 किंवा 7 ते 7.5 गळा असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे ते मी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे. इथे मी तो तक्ता दिलेला आहे की गळ्यानुसार शोल्डर कसं घ्यायचं आहे, त्याचा तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. हे शोल्डर कसं घ्यावं ते आहे आणि नंतर मुंढा किती घ्यायचा तो आहे. हे तुम्हाला सर्व माझं सांगितलेलं आवडलं असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे मला अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येता येईल. मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूया.